अहिल्यानगर भौगोलिक दृष्ट्या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा, 14 तालुके, जिल्ह्यात इयत्ता 2री ते 5वीचे तब्बल 2,11,877 विद्यार्थी. एवढे व्यापक कार्यक्षेत्र असले तरीही निपुण महाराष्ट्र अभियानात जिल्हा सतत पुढे कसा? चला तर मग जाणून घेऊया. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांच्या प्रयत्नातून निपुण महाराष्ट्र अभियान प्राधान्याने राबविले जात आहे. जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी हे सातत्याने अधिकाऱ्यांसह बैठका घेऊन या अभियानाच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून असतात. केवळ कार्यालयात बैठका घेऊन ते थांबत नाहीत, तर अगदी वाडी वस्त्यांवरील शाळांना भेटी देऊन स्वतः पडताळणी करत असतात. तिसरी तिकडे 2री 2 वर्ग एकत्र आहेत का? निपुण चाचणी घेतली का तुम्ही? पाहू द्या. खरंच चल इकडे वाच बरं. बाबांनी पुण्याहून येताना भिंतीवरचे मोठे घड्याळ आणले. काल दादाने ते भिंतीवर अडकवले आहे. आम्ही सर्व मुले दररोज वेळेवर अभ्यासाला बसतो. बाबांनी पुण्याहून येताना भिंतीवरचे मोठे घड्याळ आणले. काल दादाने ते भिंतीवर अडकवले आहे. आम्ही सर्व मुले दररोज वेळेवर अभ्यासाला बसतो. वा वा वा, अचूकता आहे तुझ्याकडे. छान वाचलं याने. अजून कोण वाचतं? कोण वाचून दाखवतो मला? कोण वाचल? आयुष. चल चल एक विजन असं ठेवा की हे मुलं आपले 100% स्कॉलरशिपला बसणार आहे आणि 100% निकाल लावायचा आहे. हे विजन जर तुम्ही आता ठेवलं तर निश्चित भविष्यात हे मुलं घडतील. चला मग, छान आहे तुमचा वर्ग, छान आहे. चांगले वाचले विद्यार्थ्यांनी. हे तयारी करून त्यांची काम करावं लागेल. म्हणून ते चांगली सिस्टम शासनाने केलेली आहे. निपुण महाराष्ट्राची जे ऍप तयार केलंय किंवा निपुण महाराष्ट्राची जी कॉन्सेप्ट आहे ती छान आहे. आपण हेच करू का आपल्या सगळ्या शाळा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील, सगळे विद्यार्थी या परीक्षांना बसतील आणि खऱ्या अर्थानं आपण हे बघू का जी शासनाची अपेक्षा आहे ना ही बेसिक न्यूमरसी आणि लिटरसी या मुलांना आलोच पाहिजे. तर याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं एवढंच मला असं वाटतं महत्वाचं आहे. निपुण महाराष्ट्र अभियानाच्या पहिल्या टप्प्यापासूनच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी सर यांनी सातत्याने लक्ष घातले. शिक्षक ते शिक्षण अधिकारी अशा प्रत्येक घटकाशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले. बैठका घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले. या अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा, शिक्षकांचा, सुपर स्कूल्सचा ते सन्मान करतात. शिवाय पर्यवेक्षकीय यंत्रणेचे अनुभव ऐकून घेणे, त्यांच्या समस्या सोडविणे हे कामही प्रशासन म्हणून त्यांच्याकडून केले जाते. त्याचा परिणाम म्हणून निपुण महाराष्ट्र चाचण्या पारदर्शकपणे आणि गतीने होतात. प्रशासनाचे प्रोत्साहन, पर्यवेक्षकीय यंत्रणेचा पाठपुरावा आणि शिक्षकांचे प्रयत्न ही त्रिसूत्रीच खऱ्या अर्थाने निपुण महाराष्ट्र अभियानातील अहिल्यानगरच्या नेत्रदीपक यशाचे कारण ठरते.